काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH नाही, अजूनपर्यंत प्राथमिक चौकशीमध्ये अशी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याकडे नाही आहे। परंतु आपल्याला ते सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। परंतु नागपूरमधल्या काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर केल्याचं माहिती नाही आहे त्याच्यामध्ये। परंतु आपला तो ॲक्च्युली इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असणार आहे की इथल्या काही सेन्सिटिव्ह जागा असतील किंवा इतर कुठलीही माहिती असेल आपल्या भारतीय सिक्युरिटी संबंधी ते कुठे शेअर करण्यात आलेली आहे का, ते सर्व आपल्या एकदा कस्टडीमध्ये महिला आल्यानंतर क्लिअर होईल। सर, तुम्ही संघ कार्यालय किंवा रेशीम बागेच्या परिसरात भेटी दिलेल्या आहेत या दृष्टीने तपास करणार आहे किंवा माहिती घेतलेली आहे? आपण ज्यावेळेस ती महिला तिथे तो मुलगा मिळून आला होता ते बॅकग्राऊंड चेक ज्यावेळेस केलं होतं त्यामध्ये प्रायमरी माहिती अशी मिळाली होती की ते तशा प्रकारचं कुठे ती नागपुरात केलेलं नाही आहे। परंतु त्या महिलेला मुलासोबत विविध भारतीय ठिकाणी म्हणजे टुरिस्ट प्लेसेसमध्ये जाण्याची ती सवयीची आहे। ती प्रत्येक वर्षातून बऱ्याचदा ती जात असते असं आईकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। तर ते आपल्याला कस्टडीमध्ये आल्याशिवाय थोरो इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय या गोष्टीवर कमेंट करणं चुकीचं आहे। सर, ज्योती मल्होत्रा आणि या प्रकरणामध्ये एकच सांगणं की दोघीही महिला आहेत आणि ती देखील अशाच पद्धतीने इकडे तिकडे जायची, त्यामुळे हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे। तुम्ही स्वतः या सगळ्या प्रकरणाचा जातीनं तपास करणार का आणि त्या अर्थाने करणार? आणि सर, याच्यावर कुठल्या कलमांमध्ये नागपुरात गुन्हा दाखल होईल आणि हे नागपूर ATS कडे हे प्रकरण जाऊ शकतं का? बघा, याच्यामध्ये सेन्सिटिव्ह तर आहेच, कारण ज्यावेळेस इंडिया पाक टेन्शन्स हाय लेवलला होते त्यावेळेस ही बॉर्डर क्रॉस झालेली अशी माहिती आहे। तर आपण हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते माननीय CP सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः झोन 5 मधील मी स्वतः हे तपास आम्ही करणार आहोत। त्यासोबतच इतर आपल्या ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्यांना देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जाईल। ATS असेल किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इंटेलिजन्स एजन्सीज असतील त्या देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील, जेणेकरून कुठलाही अँगल याच्यामध्ये मिस होणार नाही आणि संपूर्ण माहिती आपल्यासमोर येईल। MDHचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH